स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. नमस्कार. श्री गीता योग व्हर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा या ठिकाणी 17व्या अध्यायातला 26वा श्लोक आपण पाहणार आहोत. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. सत म्हणजे सत, इति म्हणजे असे, एतत् म्हणजे हे म्हणजे परमात्म्याचं हे जे नाव आहे ते. सद्भावे सत्यभावात, च म्हणजे व, साधुभावे श्रेष्ठ भावात, प्रयुज्यते योजले जाते. तथा म्हणजे तसेच, पार्थ म्हणजे हे पार्था, उत्तम कर्मातही प्रशस्ते कर्मणी सत्शब्द हा युज्यते. सत्शब्दाचा प्रयोग केला जातो. या ठिकाणी फार छान 3 हे घेतलेत की सत्यभाव, श्रेष्ठ भाव, साधुभाव, म्हणजे तो सद्भावच आहे. पुन्हा सत्यभाव, साधुभाव आणि सत्कर्म, सगळं सत. सत असे परमात्म्याचे नाव. सत्यभावात व श्रेष्ठ भावात. तिथे ओरिजिनल शब्द काय घेतला? सद्भावे साधुभावे च. सद्भाव कुठला? माझ्या सद्भावना आहेत, हा शब्द आपण असाच वापरून टाकतो. सत्य शब्दमध्ये सतमधला सद्भाव आला आहे. सत्याचा भाव, सत्य हे परमेश्वराचं नाव आहे. त्याचा भाव, त्याचीच सावली, त्याचंच तेज, परमेश्वरच प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे, हे जो समजतो तो सद्भाव. कुठे आहे त्याचं स्थान? तर जे सत्य आहे, आपण पूर्वी म्हटलेलं आहे, ब्राह्मणा हा त्या ठिकाणी म्हणत होते ते. म्हणजे जे ब्राह्मणा कोण? तर जे ब्राह्मण हे म्हणजे जातीवाचक नसून जे ब्रह्म जे आहे, मेंदूच्या आतल्या संपूर्ण व्यवस्था, संकल्पना, ते ब्रह्म आहे. आणि त्याची उपासना करणारे ते ब्राह्मण आहात. आणि तेच ब्राह्मण या ठिकाणी काय झाले? आता तो सद्भाव होता. कारण त्या ठिकाणी सद्भाव होता म्हणून ते तिथे काळजी घेत होते ना. अत्यंत भावपूर्ण, म्हणजे हृदयाच्या पाठबळावरती, छातीबळावरच म्हणायला पाहिजे. हृदयाच्या पाठबळ कुठलं? म्हणजे हृदयाचं जे खरं बळ आहे त्या बळावरती मेंदूजलाने घेतलेले निर्णय, त्या ठिकाणी सर्व संकल्पना, व्यवस्थापन आहे. म्हणून ते मेंदूजलाला सगळं आपण, किंवा मेंदूत असलेल्या संरचनेला, त्या ठिकाणी मोठा मेंदू, छोटा मेंदू, त्याचे 4 भाग, एकूण 8 भाग करता येतात. तेव्हा या मेंदूचा ब्रह्म जे आहे, हे संपूर्ण ब्रह्म हे त्यांनीच व्याप्त आहे, त्यातूनच निघालं आहे. पण त्याला भाव कोणाचा? तर भाव हा हृदयाचा. म्हणजे अत्यंत प्रेमाने, अत्यंत समर्पणाने, अत्यंत भक्तिभावाने. भक्ती म्हणजेच भाव हो, वेगळे भक्तिभाव म्हणायलाच लागत नाही, विरुक्ती आहे. तेव्हा अशा तऱ्हेने जो ब्रह्माचा भाव, तो सद्भाव, ते सत्य आहे. जगामध्ये सत्य काही असलं तर प्रेमच सत्य आहे. प्रेम म्हणजे ब्रह्मभाव. हृदयाच्या बरोबरीने, हृदयाच्या लागणीने, हृदयाच्या बरोबर त्या ठिकाणी येणाऱ्या समर्पणाने घेतलेला सर्वंकष वैश्विक निर्णय, ते प्रेम. त्याच्यात मागायचं काही नसतं, द्यायचं असतं. पण एनिवे, तर या ठिकाणी सत्यभावात आणि म्हणजे सद्भाव, आणि मग ज्याला सद्भाव आहे तोच साधुभाव. साधू असतो त्याचा मग सद्भाव असतो सगळीकडे, नाही तर साधू कशाचा?
वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाणे रे, पर दुःखे उपकार करे तोय, मन अभिमान न आणे रे. संत नरसी बेताने सांगून ठेवले, तो साधू आहे. साधू कोण आहे? की जो शिष्याला सुद्धा साधू बनवतो. गुरु असतो तो शिष्याला एक दिवस असा येतो की तो शिष्यही गुरु होतो. आणि गुरु हे तर एक नाव दिलंय, मनुष्य रूपात आलाय म्हणून तो परमेश्वरच असतो ना. तर मनुष्याला परमेश्वर स्वरूप, परमेश्वरच होता येतं, नरका नारायण बनता येतं. ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया गुरु शिष्यात आणि साधू सत्संगामध्ये सांगितलेले. तर साधुभाव म्हणजे सद्भाव, परमेश्वराचा भाव, पूर्ण परमेश्वरामध्ये समर्पणाचा भाव म्हणजे साधुभाव. आत्ता आम्ही म्हणतो साधू कोणाला म्हणायचं? की जो अत्यंत साधेपणाने. साधेपणा म्हणजे काय? साधूवरूनच शब्द आधी साधेपणा आला, साधेपणावरून पुन्हा साधू कसं करणार? एकच शब्द आहे. मग साधं काय? ज्या ठिकाणी माया व्याप्त नाही ते साधेपण. म्हणजे पहा की आपण असा एक साधा आपलं काहीतरी साधा ड्रेस घातलाय, राहण्यापुरतं घर वगैरे सगळं व्यवस्थित. आता एखादं घर 16 बेडरूमचे असू शकतं, खूप पाहुणे बिवणे असले, घरात माणसंच खूप असली म्हणजे ते काहीतरी आवाढव्य राजवाडा बांधल्याचं नसतं. शेवटी एका माणसाला एकच बेडरूम असते ना. आणि त्यांच्याकडे रोज एक मीटिंग, सगळे लोक येत असतील 50, तर हॉलही मोठा पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला बाहेरच्या बाजूला ओसरी पाहिजे, कारण ते रोज दान करतात कसलं तरी बसून तिथे. तर 100-150 माणसं लाईन लावतात. कंपाऊंड मोठं पाहिजे, त्यांना जरा शेल्टर पाहिजे, काही सावली, तिथे दान देतात ते. ह्याला लक्झरी म्हणत नाहीत. एक तर दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याला मदत हा साधुभाव. साधेपणाने राहणं, मायेच्या पसाऱ्यात इतरांना न गुंगवणं. उगाच असं सगळं करायचं की जेणेकरून लोकांचा गैरसमज होईल. पुन्हा आपलं दाढीवर आलं, जटाबडाई बबूत लगाई ये सब जग ठगवाई. माया असते ती ठगवाई करते, आणि जिथे माया नाही तो साधुभाव. साधेपणा, साधेपणात राहणं काय, बुवा डाळ भात हे ते खाल्लं बस झालं, तेवढ्याने सगळं उत्तम आहे. अगदी महाराष्ट्रीयन जेवण, जे पूर्ण जेवण म्हणतो, त्यामध्ये भात, वरण, लिंबू, तूप, आमटी, डाळ काहीतरी असते, एखाद दुसरी फळभाजी, एखादी पातळ भाजी, आणि फुलका, पोळी, पराठे काय असेल ते, एक चमचाभर खीर असली किंवा शेवटी काहीतरी गोड असलं तर आणि उत्तम. ह्या पलीकडे माणसाला काही लागतच नाही. सगळं जेवण आलं याच्यात, सगळं होतं आहे त्याच्यात, पूर्ण होणार. हां, तोंडी लावायला एखादं लोणचं, मिरची, सॅलडमध्ये फळं असतात, कधी सफरचंदाचं करा, कधी मुळ्याचं करा, कधी मग मुळा ही फळभाजी आहे आणि ती नुसती फळ आहे. सांगायचा हेतू काय? साधू आहे तो साधेपणाने राहणारा, तो सद्भावनेत राहणारा. त्याच्याकडे प्रॉपर्टी कसली? सद्भावनेची. जा त्या साधूचा आशीर्वाद घेऊन ये, तो उपयोगाला येणार, कारण तो साधेपणाने राहतो आणि सद्भाव बाळगतो. सत्याचा भाव, तो सद्भाव, तो साधू बाळगतो. तर हे पार्था, सत असे हे परमात्म्याचे नाव कशात वापरतात पहा. म्हणून ते त्याचं नाव आहे, की ते नाव जे आहे ते सद्भावनेत, सत्संगामध्ये, साधुभावनेत, श्रेष्ठ भावनेत प्रायुज्यते म्हणजे योजले जाते. तथा हे पार्थ, अरे तसेच हे पार्थ, प्रशस्ते कर्मणी, उत्तम कर्मातही सत्शब्द हा युज्यते. सत्शब्दाचा प्रयोग केला जातो. कुठलं? प्रशस्ते कर्मणी, कर्म करत असताना सत्कर्म, तोड नाही कशाला. कर्माला सत जोडलं की पुढे काही नाही. सत्कर्म करता काही थोडंसं करावं. परमेश्वराचं परमेश्वराला जरी दिलं तरी तेही सत्कर्म होतं. त्या हातात तर तुमच्या आलं आहे. देव बिचारा परस्वाधीन आहे. तुम्ही दिलं तर घेणार, नाही तर काय करणार? तो काही हिसकावून घेणार? एक गोष्ट आहे, देव काही हिसकावून घेत नाही काय दिलेलं.
तुम्हाला बाजूला करतो मात्र तिथून. जे लोक सत्कर्म करत नाहीत, हे गडगंज जमा केलंय. मग देव काय करतो, ते तर मी नाही घेऊ शकत, तुमचं आहे तुम्ही ठेवा, तुम्हाला मात्र मी बाजूला करतो तिकडनं, कारण तुम्हाला मी केलंय. तुमच्यावरती तर माझीच सत्ता आहे. माझ्या प्राणावरती तुम्ही उड्या मारताय आणि फुदकताय आणि तुम्ही काही करत नाही. मग तुम्ही म्हणाल, मग आम्ही सत्कर्म म्हणजे काय करायचं? साधुभाव वाढवायचा, सद्भाव वाढवायचा. सद्भाव कोणासाठी वाढवायचा? आधी पहिल्यांदा तुमच्यासाठी. तुमच्यासाठी म्हणजे माझं श्रेयस हो, माझं कल्याण हो, मला परमशांती मिळो. आणि ते म्हटलं रे म्हटलं की त्यासाठी तो सद्भाव जेवढा तुम्ही लोकांसाठी व्यक्त कराल तेवढाच तो तुम्हाला मिळेल. तर लोकांना नुसता सद्भाव म्हणजे काय, निवडणुकीतले आश्वासनं द्यायची नाही आहेत, प्रत्यक्ष काहीतरी द्यायचं आहे. जनता जनार्दनाची सेवा काहीतरी करायची आहे. याचा अर्थ तुमचं दुकान असलं, सगळं फुकट नाही द्यायचं. मी ते तुकाराम महाराजांनी प्रयोग करून पाहिला. महाराज पैसे नाही, काय करू, मुलं बाळ पाहिजे, घे हो बाबा. दिलं, पाण्याचं दुकान टाकलं, गेलं, सगळं धान्य विकलं, पैसे आलेत कुठे? साधू असावा तर तुकाराम महाराजांचा. पण एवढा भाव परमेश्वर चरणी तल्लीन झाले. सर्व येऊन शेतामध्ये बसले राखण करायला. आधी विजय केले, गुंतले त्यामध्ये. आणि परमेश्वराला पाहता ते येऊन सर्व जनावरांनी सत्यानाश केला शेताचा. काय देतो म्हणले, घर लिहून घ्या, काय करणार, चूक माझी. पण 20 वर्षाचं धान्य एका वर्षामध्ये त्या जनावरांनी तुडवलेल्या शेतातून मिळालं. काय बोलणार बघा. परमेश्वर सद्भाव साधूला काही कमी पडू देत नाही. तर सांगायचा हेतू काय, की कर्माला सुद्धा सत लावल्याशिवाय ते कर्म पूर्ण होत नाही किंवा आनंद देत नाही.